गाईज आज मी पहिल्यांदा मराठीमध्ये ब्लॉग करत आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हालचाल होईल तर ते आपण समजून घ्या. 120 ब्लॉग मी यूट्यूबला डेली माझ्या रुटीनची यूट्यूबला माझ्या चॅनल विशाल शास्त्री ब्लॉग याच्यावरती अपलोड केलेले आहेत. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर काय आज आता वाजलेले आहे सकाळचे 8:30 वाजणार आहेत गाईज, आणि मी पाठ जाण्यासाठी तयार झालेलो आहे. गाईज माझा पाठ 8:30 वाजता असतो, मला जाण्याकरता 5 मिनिट लागतात. मी तयार पण झालेलो आहे, बॅग घेतलेली. आणि गाईज आज मी पहिल्यांदा मराठीमध्ये ब्लॉग करत आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हालचाल होईल तर ते आपण समजून घ्या. तर चला गाईज आपण निघूया. आम्ही थोडी हिंदी येते का? तर गाईज माझा लघुचा पाठ झालेला आहे. गाईज बॅग ठेवतो, जेवण करायला. तर गाईज याच्यामध्ये इनर आणलेलं आहे मी आता. संध्याकाळी ट्राय करू. आता काही थंडी वाजत नाही जास्त, आता थोडंसं फ्रेश होतं. 15-20 मिनटं टाईम गाईज, 10 वाजता जाऊ जेवण करा. मी आज पहिल्यांदा मराठीमध्ये ब्लॉग करतोय. काय माहिती गाईज, मी जवळपास 4 महिने झालं हिंदीमध्ये ब्लॉगिंग करत होतो, कारण मी जे शिकतोय ते पण हिंदीमध्ये आहे, आणि मी ज्या ठिकाणी राहतोय ते पण सर्वजण माझ्या आसपासचे जवळचे सर्वजण, असं फ्रेंड सर्कल पण आहे, सर्वजण हिंदी बोलतात. त्याच्यामुळे हिंदी बोलण्याकरता मला सोपं जात होतं. पण आता बऱ्याच जणांच्या कमेंट पण आल्या होत्या ब्लॉग मराठीत झाले पाहिजे, कारण आणि माझे मित्र पण म्हणते करतोय तर मराठीत कर ना, आपली मातृभाषा आहे, अभिमान असलंच पाहिजे. तर मी आज ट्राय करतोय, मला माहीत नाही काय कसं होणार आहे, पण चला प्रयत्न करू. तर काही माझं जेवण वगैरे संपूर्ण झालेलं आहे, आणि मी आलेलो आहे गाईज माझ्या रूममध्ये. काही मला असं वाटतं आता शर्ट काढावं, कारण गाईज हाताने कपडे धुवावं लागतात, त्याच्यामुळे थोडीशी कपड्यांची काळजी घेतली पाहिजे. घरी असल्यानंतर काही वाटत नाही, पण आता बाहेर ज्यावेळेस राहतोय त्यावेळेस तेव्हापासून समजत आहे एक ड्रेस घातला पाहिजे. तरी किती जरी झालं, एका दिवसातून मी 3 वेळेस कपडे बदलतो. दुपारचं पाठावरून आलो पण टी शर्ट घालतो, पुन्हा संध्याकाळी थंडी वाजली का पुन्हा पुढे स्वेटर घालावंच लागतं. एका दिवसात 3 ड्रेस कसे पण होत असतात. तर चला गाईज मी शर्ट चेंज करतो, वरती जाऊ आपण थोडंसं पाठांतर करू. स्टडी इज मोस्ट इम्पॉर्टंट. शर्ट पण चेंज केलेलं आहे आणि ग्रंथ पण घेतलेला आहे. तर चला काय आपण जाऊ आता टेरेसला. लाईट बंद करू गाईज. चला बरं, उन्हामध्ये आलं की ऊन लागतंय, आणि जर थोडंसं असं सावलीमध्ये गेलं तर थंडी लागते. आता करायचं काही, खुर्चीवर बसलो होतो काहीच मी, पण खुर्ची बसली का थंडी वाजते. आता काहीच थंडी वाजते. आता जर उन्हात गेलं ना 1-2 मिनटं बरं वाटतं, पण ऊन लागायचं चालू. क्या करेंगे भाई साहब, काही ऐसा होता है हमारे साथ, चलेंगे ऐसी बात. तो गाइस शाम के 4 बज चुके हैं, और गाइस मैं पढ़ रहा हूँ गाइस यहाँ लघु के सूत्र. गाइस ये पढ़ के ना सिर मेरा सब घूम जाता है, कुछ कळत नाही गाइस. आपको कुछ समझ में आ रहा है इसमें? चला थोड़ा सा गाइस खाली बसू, उसके बाद जाएंगे हम गाइस आरती के लिए ऊपर. गाइस 5:30 वाजता आरती असती, आरती करायला जाऊ आपण गाइस. पण आज दूध आणायचे गाइस, हम जाएंगे गाइस, पहले दूध लाएंगे उसके बाद जाएंगे आरती के लिए. तो गाइस आरती हो चुकी है, और गाइस मैं जा रहा हूँ दूध लाने के लिए. चलो पहले दूध लेकर आते हैं. गाईज आरती वगैरे सगळं झालेलं आहे, आणि मी माझ्या रूममध्ये पुन्हा आलेलो आहे. आणि गाईज सकाळी आपण जे इनर आणलं होतं ते गाईज इनर इथं आहे, थोडीशी मोठी साईज, लेकिन गाईज याचं कापड थोडंसं मऊ आहे, सॉफ्टनेस आहे, आणि गरमी थोडीशी यामध्ये भेटते. हे टी शर्ट आहे याच्यापेक्षा जास्त गरमी येते. ते माझ्या अंगातलं शर्ट खूपच नॉर्मल आहे गाईज, ते कॉटनचं कापड आहे, पण याच्यातलं गाईज कापड थोडंसं मऊमध्ये आहे, सॉफ्ट कापड आहे, आणि गरमी थोडीशी जास्त आहे. याच्यावरती पण लिहिलेलं आहे वाटतं काय, स्वीट अल्ट्रा हॉट हीट कंट्रोल. तर गाईज मी तब्बल 9 सप्टेंबरपासून डेली ब्लॉगिंग केलेली आहे, आणि 9 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर, तर 9 नोव्हेंबर 3 तर 9 डिसेंबर, तर काय आपल्या ब्लॉगिंगला 4 महिने कंप्लीट झालेले आहेत. तर मी 3-1-3 7 8 9 3 4 12 120 ब्लॉग मी यूट्यूबला डेली माझ्या रुटीनची यूट्यूबला माझ्या चॅनल विशाल शास्त्री ब्लॉग याच्यावरती अपलोड केलेले आहेत, आणि ते पूर्ण हिंदीमध्ये आहेत. जसं मी आळंदीमधून माझी जर्नी नवीन चालू झाली, ते पूर्ण हिंदीमध्ये आहे. त्याच्यामध्ये अगदी मराठीचा यूज कशा करता नाही केला, कारण जे मी बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल, हा महाराष्ट्रीयन दिसते, सगळी क्रिया महाराष्ट्राची आहे, हा हिंदी का बोलतो. आणि माझ्या चॅनलवरती काही माझे पूर्वीचे पण व्हिडिओ आहेत. मला ज्यावेळेस मी आळंदीमध्ये राहत होतो
तर विषय असा आहे, मी ज्या ठिकाणी शिकतोय ऋषिकेशमध्ये माझे वेदांताचे थोडेसे पाठ चाललेले आहेत आणि मी एका ब्लॉगमध्ये बोललेलो पण आहे की मला वेदांत शिकण्याचा थोडासा शौक आहे आणि तो लहानपणापासून आहे. तर ते कळण्याकरता स्वामीजी शिकवतात आणि मी जो अभ्यासक्रम करतोय तो थोडासा हिंदीमध्ये आहे, तो समजण्याकरता आणि इथं पण थोडंसं मला इथले रुटीन लागण्याकरता इथले सर्वजण इथली जी सिस्टीम असते ती समजण्याकरता त्या ब्लॉगिंगने मला हिंदी ब्लॉगिंग मला फायदा झाला आणि त्या फायदा झाल्यानंतर आता भरपूर जणांच्या कमेंट आल्या, भरपूर जण मला म्हणले पण आता तू मराठीत पण स्टार्ट करू शकतो, तू मराठी ब्लॉगिंग कर. आता 4 महिने गेले, 4 महिन्यापासून कॅमेरासमोर हिंदी बोलल्यामुळं आज दिवसभर मला अगदी आनंद वाटतोय. जसे ज्ञानोबा म्हणतात, माझ्या मराठीची बोल कौतुके अमृताची पैगा जिंके. ज्ञानोबाची युक्तीप्रमाणे आनंद खूप वाटला, पण भरपूर बोलल्यामुळे थोडंसं तोंडामध्ये हिंदीचे शब्द मागं पुढे येतात. आधी थोडीफार हिंदी पण आली पाहिजे. बाहेर जर पडलं तर 2-3 भाषा आपल्याला आल्या पाहिजे, जसा माझा अनुभव झाला. आता मी ऋषिकेशमध्ये सर्वाइव्ह करतोय, तर इथं संपूर्ण लोक जे आहेत आसपासचे जवळचे ते संपूर्ण लोक हिंदी बोलतात आणि मराठी जास्त कमी त्यांना समजत नाही. पहिली गोष्ट त्यांना मराठी समजत नाही, ते हिंदी बोलतात. आणि जे बाहेरून टुरिस्ट येतात ते जर आता मी ज्या ठिकाणी राहतो तिथले लोक जर आले तर त्यामध्ये पण काही लोक ते इंग्लिश बोलतात, त्यांच्यासोबत थोडीशी इंग्लिश पण आपल्याला बोलता आली पाहिजे. अशा तर मी हिंदी ब्लॉगिंग स्टार्ट केली होती. पण गाईज तुम्हाला माझा मराठीचा ब्लॉग कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि इथून पुढचे ब्लॉग मराठीमध्ये करायचे का हिंदीमध्ये करायचे का दोन्ही मिक्स करायचे हे पण कमेंट करून सांगा. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनल पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.